पालिका निवडणुका, ओबीसी आरक्षण आणि नवीन वॉर्ड रचनेनुसार होणार आहेत। सुप्रीम कोर्टात आज पुन्हा हा शिक्कामोर्तब करण्यात आलाय। जुन्या वॉर्ड रचनेप्रमाणे निवडणुकांची मागणी कोर्टाने फेटाळली। प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्ट म्हणाले। तर 27 आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मात्र कोर्टाने फेटाळली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। ही याचिका मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे। ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावी असं निवडणूक आयोगाने अधिसूचित केलं होतं। त्यामुळे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड किंवा प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, काय माहिती आहे याबद्दल? सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन ज्या याचिका होत्या त्या निकाली काढण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिली याचिका होती ती म्हणजे जी 2022च्या पूर्वीची वॉर्ड रचना आहे त्याप्रमाणे ही निवडणूक घ्यावी, यंदाची जी महापालिका निवडणूक आहे ती घ्यावी। आणि दुसरी एक महत्वाची याचिका होती ती म्हणजे जे एकंदरीत ओबीसी आरक्षण होतं त्याला आव्हान देण्यात आलं होतं दुसऱ्या याचिकेमध्ये। मात्र या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावण्यात आहे। त्याच्यामध्ये पहिल्या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे आता नवीन वॉर्ड रचना करण्याचा अधिकार जो आहे राज्य सरकारचा आहे हे स्पष्ट केलेलं आहे, त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे। तर दुसरं म्हणजे 6 मे 2025च्या आदेशानुसार जे 27% ओबीसी आरक्षण आहे त्यानुसारच आता निवडणुका घेता येतील असंही स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे जर आता पाहिलं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संपूर्ण अधिकार आहे तो आता राज्य सरकारच्या कक्षेत राहणार आहे। परिणामी नवीन वॉर्ड रचना आता सरकार कशा प्रकारे करते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। चेतन, माफ करा मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत ओबीसी नेते बबनराव तायवाडे जोडले गेलेले आहेत। बबनरावजी, पालिका निवडणुका, ओबीसी आरक्षण आणि नवीन वॉर्ड रचनेनुसार होणार असल्याचं आता यावर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आलाय, काय यावर प्रतिक्रिया? आम्ही फार आनंदी आहो आणि या महाराष्ट्रातील आणि देशातील ओबीसी समाज फार आनंदी आहे, खुशीत आहे की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जो निर्णय दिला होता तो त्यांनी कायम ठेवलेला आहे। आणि प्रभाग रचनेची संरचना करणं हे राज्य सरकारचं काम आहे। राज्य सरकार जी काही प्रभाग रचना करेल त्याला आता सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे। आमचा संबंध फक्त 27% आरक्षणाची होता, ते आमचं 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कायम ठेवलं सर्वोच्च न्यायालयाने। याबद्दल या देशातील आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजातर्फे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो आणि सरकारचे सुद्धा आभार मानतो। निश्चितच बबनरावजी, खरं तर खूप काळापासून तुमची ही मागणी होती आणि अखेर ही मागणी असेल ही या रूपात आता पूर्ण होताना दिसते असं काय वाटतंय का? नाही, बिलकुल ही मागणी आम्ही मागच्या 6 वर्षापासून सातत्याने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण कमी केलं होतं त्या दिवशीपासून आम्ही लढा देत आहोत आणि त्या लढ्याला आज कुठेतरी 100% यश मिळालं असं मी मानतो आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज हा आनंदी आहे। निश्चितच बबनराव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर खरं तर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।